मॅक्सअपने एक नवीन पॅनल लॉन्च केला आणि तो आहे नवीन सिरीजमध्ये. काय त्याचं नाव काय आहे, त्यामध्ये स्पेसिफिकेशन काय आहे, सगळं आजमध्ये आज आपण पाहूया डिटेलमध्ये. मॅक्सअप इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल सिरीज आहे E3 सिरीज. आतापर्यंत मॅक्सअपचा आपल्याकडे E2, E2 किंवा U3 असंच मॉडेल्स होते, त्यामध्ये स्पेसिफिकेशन वेगळे होते. आणि बऱ्याच लोकांचा डाऊट होता की मॅक्सअपमध्ये AI कधी येणार, हे जे क्वेश्चन होता की AI कधी येणार, हा सिरीजमध्ये ते पण क्लिअर झाला. आणि हे जे बेनिफिट आहेत ते हा पॅनलमध्ये आपल्याला बघायला भेटतात. आता डिटेलमध्ये आपण पाहू की यामध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे आणखी, आणि जे दुसरे मॅक्सअपचे पॅनल आहे आणि याच मॅक्सअपच्या पॅनलमध्ये काय डिफरन्सेस आहेत ते पण यामध्ये पाहूया. आता जसं की हा E3 सिरीज याचं नाव ठरवला गेला आहे, म्हणजे हा E3 सिरीज आहे. याचमध्ये जसं की नॉर्मल दुसऱ्या पॅनलमध्ये मॅक्सअपच्या त्याचमध्ये पण आपली जी क्वालिटी होती 4K डिस्प्ले क्वालिटी आणि जे कलर्स वगैरे होते 10 बीट कलर्स हाय ॲक्युरेसीमध्ये, ते आपल्याला इथे पाहायला भेटतं. साऊंड, दोन साऊंड इनबिल्ड असतं याचमध्ये. ते कोणते स्काय वेव्ह साऊंड सिस्टम आहे, म्हणजे आपण 18 वॉटचा आपल्याकडे स्पीकर भेटतो. आणखी जे पीक परफॉर्मन्स आहे याचमध्ये प्रोसेसर जो महत्त्वाचा असतं. आतापर्यंत U3 मध्ये आपण फक्त ऑक्टा कोर प्रोसेसर आपण मॅक्समध्ये पाहिलं. आणखी जे E2 C2 सिरीज होती त्याचमध्ये क्वाड कोर प्रोसेसर होता. आणि अँड्रॉइड याचमध्ये जे प्रोसेसर आहे तो कोणता आहे, ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. आणि रॅम किती आहे, 8 GB रॅम, रोम 128 GB रोम आहे. आणि क्वेश्चन एक पण आहे की याचमध्ये हे सगळं आहे, बट अँड्रॉइड कोणता आहे ते पण आपण पाहूया. जसं की इथे प्रीसेट टच पॉईंट किती आहे, 40 टच पॉईंट्स आहे, 1.5 mm टच ॲक्युरसी आहे याची. म्हणजे जे काय आपल्याला रायटिंगसाठी किंवा आपल्या ॲक्युरसी पाहिजे ते एक प्रॉपर वेमध्ये आपल्याला या सिरीजमध्ये बघायला भेटेल. आय केअर प्रोटेक्शन पण आहे. त्यान याचमध्ये जसं मी सांगितलं की अँड्रॉइड 14 याचमध्ये आहे. आतापर्यंत आपल्याकडे अँड्रॉइड 13 होता मॅक्समध्ये, बट हा एक ॲडव्हान्स पॅनल झाला आहे. का, याचमध्ये 8/128 आहे, अँड्रॉइड 14 आहे, ऑक्टा कोर प्रोसेसर आहे, EDLA सर्टिफाईड आहे. आणखी AI जी आपल्याला रिक्वायरमेंट होती, आर्टिफिशियल इंटेलिजंट, याचमध्ये इनबिल्ड आहे. याच पॅनलमध्ये आपण पाहू शकता AIचा पण बेनिफिट. आणखी कन्व्हिनियंट कनेक्टिव्हिटी आपण पाहू शकतो. जे काय आपल्याला पाहिजे, USB, व्हिडिओ, ऑडिओ, टच सगळे याचमध्ये आहे, जे आपण साठी आपण पाहतात. आता याचमध्ये कोणकोणते मॉडेल आहे E3 मध्ये ते आपण पाहू. जसं की मॉडेल E530 5 साठी आहे, 7530 75 साठी आहे, 8630 80 साठी आहे. म्हणजे कोणताही साईजमध्ये असू द्या, 65 75 86 सगळ्यामध्ये आपल्याला हा अवेलेबल होणार आहे. याची जे ब्राईटनेस आहे 450 नीट्स आहे. किती, 450 नीट्स. अँड याचमध्ये याची स्पेसिफिकेशन ते आपण स्वतः पण पाहू शकता. पूर्ण डिटेलमध्ये याचमध्ये दिला गेला आहे. म्हणजे रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. इझी जे ॲक्युरसी वगैरे आपल्याला भेटतील ते प्रॉपर वेमध्ये भेटणार आहे. इथे टच सिस्टम आपण जसं की आपण दिलं की टच सिस्टम बघायला गेले आपल्याला टच आहे, इन्फ्रारेड सेन्स आहे, त्यान टच पॉईंट 40 पॉईंट आहे, ॲक्युरसी वगैरे आपण इथे पाहू शकतो. सिस्टम आहे विंडोज 11 10 7 जे काय आपल्याला पाहिजे ते आपले याचमध्ये OPS सोबत करू शकतो. बिल्ट इन सिस्टममध्ये जर आपण बघायला गेले त्याचमध्ये काय भेटणार, ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 14 आपल्याला भेटतं. पण इथे पाहू शकतं सर्टिफिकेशन गुगल EDLA सर्टिफाईड आहे. जे काय ॲप्स आपल्याला डाउनलोड करायचं होतं ते आपण डाउनलोड याचमध्ये इझी करू शकतो. जसं की मॅक्सअपमध्ये प्ले स्टोअर आपल्याला एक रिक्वायरमेंट होती, बट याचमध्ये EDLA सर्टिफाईड आहे, तर आपल्याला कोणताही हेडेक होणार नाही. कोणताही ॲप्लिकेशन आपण इझी डाउनलोड याचमध्ये करू शकतो. रॅम 8 GB, रोम 128 GB आहे. त्यान त्याची प्रोसेस जी आहे 8 nm आहे. आणि CPU आहे जी आहे माली G52MC3 आहे. अँड कनेक्टिव्हिटी बघायला गेले तर जे काय कनेक्टिव्हिटी आहे तर की यामध्ये आपल्याला USB, टच, HDMI जे काय पोर्ट असतं ते कनेक्टिव्हिटी सगळे याचमध्ये दिले आहे. म्हणजे नेट, वायफाय कनेक्शन्स, जे काय आहे लॅन कनेक्शन, आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे, हॉटस्पॉट कनेक्ट करायचं आहे, ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करायचं आहे, सगळं याचमध्ये आपण पाहू शकतो. जसं की बघा ब्लूटूथ कोणता आहे 5.2 आहे ब्लूटूथ. त्याचमध्ये
अँड वायफाय स्लॉट पण दिला आहे. म्हणजे जे काय कनेक्टिव्हिटी आहे ते सगळं यामध्ये आपल्याला भेटतं. त्यानंतर ई सिरीज जे आहे ऑडिओ क्वालिटी आपण स्वतः पाहू शकता इथे. अँड एन्व्हायरमेंट ऑपरेटिंग सिस्टम आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पॉवर जे सप्लाय आहे नॉर्मल जे आपल्याला वॉट लागतं ते यामध्ये आहे, आपण इझी करण्यासाठी आपण पाहू शकतो. अँड जी एनर्जी आहे त्याची सर्टिफिकेशन पण आहे यामध्ये. फिजिकल स्पेसिफिकेशन पाहू शकता आपण, जे काय याची लेंथ आहे, विड्थ काय आहे आणि किती वेट वगैरे असेल ते सगळं इथे आपण पाहू शकतो. म्हणजे ज्याची जे वेट आहे नॉर्मली 72.55 kgs आहे. अँड यामध्ये ऑपरेटिंग जे सॉफ्टवेअर्स आहे सिस्टम OS मॅक्सअपचं सगळं दिलं आहे. यामध्ये गुगल प्ले, गुगल ड्राईव्ह, गुगल मीट, गुगल मॅप, यूट्यूब एक्सेट्रा जे आहे. अदर आपण ब्राउझर पण आहे, क्लाउड आहे, नोट आहे. तर आपण यामध्ये इनबिल्ड दिला आहे. म्हणजे आपण एक आपल्याला रिक्वायरमेंट होती प्रॉपर वेमध्ये मॅक्सअपने तर आता पूर्ण नवीनच प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे की म्हणजे आपण मॅक्सअप जे आहे ना रिक्वायरमेंट होती की मॅक्सअप बीच आम्हाला पाहिजे. मॅक्सअपमध्ये नवीन ब्रँड हे आला आहे नवीन मॉडेल घेऊन, आणि हे जे मॉडेल आहे ते सर्वांसाठी युजफुल होणार आहे. जर आपल्याला हा मॉडेल बघायचा असेल, आपले जसं की मी महाराष्ट्रात पुण्यातमध्ये आहे, आपला इथे एक्सपिरियन्स सेंटर आहे, आपण इथे येऊ शकतं, फिजिकली व्हिजिट करू शकतं, याचा डेमो पण घेऊ शकतं. आणखी आपण भारतात कुठल्याही राज्यामध्ये असतो, आपली टोटल 10+ ब्रांचेस आहे स्मार्ट इन्फॉर्मेशनची. सगळ्या ठिकाणी आपले एक्सपिरियन्स सेंटरमध्ये हे ब्रांड्स अवेलेबल आहे, जिथे आपण स्वतः जाऊन एक्सपिरियन्स करू शकतं, डेमो वगैरे घेऊ शकतं. आणखी ऑनलाईन पण डेमो वगैरे करायचं असेल तर आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून आपले डेमो पण बुक करू शकतं, किंवा फिजिकली व्हिजिट करून पण आपले डेमो घेऊ शकतं याच मॉडेलसाठी, म्हणजे कोणता मॅक्सअपचा E3 सिरीजसाठी. आणि यामध्ये जे काही स्पेसिफिकेशन आहे ते डिफरंट आहे, आणि जे आपल्याला रिक्वायरमेंट होती AI फीचर्स वगैरे सगळं यामध्ये आहे. म्हणजे एक ॲडव्हान्स प्लॅटफॉर्म घेऊन आला आहे मॅक्स. तर यांना रिक्वायरमेंट आहे ते नक्की व्हिजिट करा. यामध्ये जे काय डाऊट असेल आपले ते आपण कमेंट करू शकतो, त्याचा आपण जे काय आन्सर होईल ते आपण प्रॉपर वेमध्ये आपण प्रोव्हाइड करणार. हाच व्हिडिओ जर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून चॅनल सबस्क्राईब करून शेअर पण करा. ज्यांना रिक्वायरमेंट त्यांना हेल्प होईल. असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी परत भेटणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.